भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवाने आम्हाला स्वाभिमान शिकवला, ज्यांच्या लेखणीने आणि साहित्याने आम्हाला हक्क आणि अधिकाराची जाणीव करून दिली, असे जगत विख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत भगवान बाबा यासह ज्या ज्या महामानवाने या देशाच्या योगदानामध्ये बलिदान दिलं, कार्य केलं, त्या सर्व महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो। आजच्या या क्रांती परिषदेच्या विचार मंचावर उपस्थित असलेले या मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा JNU कॉलेजचे प्राध्यापक, आमचे मार्गदर्शक आदरणीय मिलिंद नावड, महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या गळ्यातील ताईक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार आदरणीय सचिन भाऊ साठे आणि विचार मंचावर सर्वच असलेले मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या समाज बांधवांनो आणि माय माऊल्यांनो, खऱ्या अर्थाने आजची ही क्रांती परिषद तुमच्या आणि माझ्या हक्क आणि अधिकाराची आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा वणवा पेटला असताना त्याच क्रांती दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी क्रांती परिषद होत आहे। खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ही एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राज्यघटनेमध्ये संविधानाचा अधिकार यासाठी दिला होता की जो मागासलेला वर्ग आहे, जो पिछडा समाज आहे, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू केलं होतं आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारं आरक्षण सर्व समाजापर्यंत जावं हेच बाबासाहेबांना अपेक्षित होतं। खरं तर बाबासाहेबांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनायला सांगितलंय। जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बहुजनांचं राज्य आणायचं असेल, बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य आणायचं असेल, तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळ मजबूत करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल। सर्वांना समान हक्क अधिकार द्यावे लागतील। बाबासाहेबांनी दिलेला धनाचा साठा सर्वांना वाटावा लागेल। महाकवी वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असती, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते। वाणीत भीमा आहे, करणीत भीमा असता, तर वर्तन तया पिलाचे न्यारेच नेक असते। खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे, करणीचे, वाणीचे आपण जर वारसदार म्हणून घेत असू, तर संबंध महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या या लढ्याला विरोधकांनी सहकार्य करावं, विरोध करू नये। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा, जालिम का जमाना बदलेगा, अगर तेरा होश में जोश रहा तो जालिम का जमाना बदलेगा। जय भीम, जय संविधान।